मेरा भारत महान, इंडिया की जय जय हो. मित्रांनो, केवळ त्यांनी 4 भिंती नाहीत तर 4000 लोकांचे सुरेख कसा कार्यक्रम करता येईल अशी एक प्रशस्त जागा हातगावच्या सुरुवातीला अशी त्यांनी करून एक रंगरूप हातगावची जो नाक असतो, प्रवेशद्वार असतो, असा सुरेख त्यांनी नियोजन केले. मित्रांनो, कोणाला कसा रोजगार मिळेल या माध्यमातून असो की त्यांना त्यांचं मॉलचं असो, फक्त ते म्हणतात आस माँ को कौन कहता है आस माँ में छेद नहीं होता, कौन कहता है आस माँ में छेद नहीं होता, एक पत्थर तो तबियत से उठा दो यारो. मित्रांनो, असे स्वप्नपूर्ती करून जे पाहणार असतात, मी आदरणीय बालाप्रसादजी मुंद्रा भाऊ यांना मंचावर आमंत्रित करतो. त्यांचा मुबीन भाई शेख, आपण टाळ्याच्या गजरात जोरदार त्यांचं आपण माणसाची कार छोटा गरीब मुलगा एक कुतूहलाने पाहत असतो. श्रीमंत माणसाची कार गरीब मुलगा छोराला गाडीत बसवतो, फिरून आणतो आणि फिरून आणल्यावर मुलगा म्हणतो, तुमची कार ही किती सुंदर आहे, किती महाग आहे, नक्कीच आहे ना. तो माणूस म्हणतो, हो, माझ्या भावाने मला ही गिफ्ट केलेली कार आहे. मला माहीत आहे तू काय विचार करत असशील, मला माहीत आहे तू काय विचार करत असशील, तुलाही अशीच कार हवी आहे ना भविष्यात, तुलाही अशीच कार हवी आहे ना भविष्यात. तर मुलगा म्हणतो, नाही, मला कार हवी आहे, मला तुमच्या भावासारखं बनायचं आहे, दुसऱ्याला कार देणारा बनायचं आहे. जीवनाचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलायला हवा हे आपल्याला इथे गुरुजनाने शिकवलेलं आहे. मित्रांनो, गुरुबद्दल जितके शब्द म्हणले तितके कमी असते. असं म्हटलं जाते, जीवन के इस दौड़ में दौड़ दौड़ के करना क्या है, जीवन के इस दौड़ तो फिर मरना क्या है. रेत पे नंगे पांव टहलते क्यों नहीं, रेत पे नंगे पांव टहलते क्यों नहीं, हजारों है चैनल. चांद पे तो चलने की हम बात करते हैं, चांद पे तो चलने की हम बात करते हैं, पर पड़ोस में कौन रहता हम जानते तक नहीं, पड़ोस में कौन रहता हम जानते तक नाही. मित्रांनो, हा अशा याच्यातून गेल्यानंतर 30 वर्षानंतर आपल्याला भेटताना हा आपला कुतूहल सोहळा, आनंद सोहळा, आपण आपल्या आनंदात जीवनात हा एक वेगळा क्षण आहे. मी यानंतर सन्माननीय बालाप्रसादजी भाऊ मुंद्रा हे थोड्या नाही, आमचं हे चालू आहे, पण आपण व्यस्त वेळातला वेळ काढून आला, त्यांनी थोडंसं एक वेळेचं बंधन आहे त्यांना, एक हे असल्यामुळं फक्त मी त्यांना पहिले आपल्याला शुभ. सर्वांना वंदे मातरम. सर्वप्रथम असं काही म्हणजे नाही की वेळ नाही वगैरे, गोपालनं असं काही सांगितलं की असं वाटतं की आपण हे काही वेगळेच आहोत का. वेगळे काही नाही, तुमच्यापैकीच आहोत. वेळ बी भरपूर आहे, वेळेचं असं काही फार विशेष नाही, पण त्या वेळेतलं विशेष कार्य की तुम्ही इतक्या वर्षानंतर इथं जमा झालात याच्यापेक्षा दुसरं काही महत्त्वाचं वाटत नाही. कारण मला वाटतं भरपूर लोक हातगाव सोडून बाहेर आहेत वर्षाला, पण बरेच लोक असे असतील की कित्येक वर्षानंतर हातगावला आला असतात. एक हातगावचं म्हणलं ना तर मला वाटतं की आता कुणी मुंबईला राहतात, कुणी मुंबई, कुणी पुणे, कुणी बेंगलोर, तर थोडं तिथं जर आपल्या जवळपासचं जरी माणूस मिळालं, नांदेड जिल्ह्याचं जरी मिळालं तर थोडं बरं वाटतं. अच्छा, बहुत अच्छी बात आहे. तर तिथं कुणी आपल्या जिल्ह्याचं जरी भेटलं ना तर थोडंसं असं भरून येतं की हा माझ्या इकडचा माणूस, माझा माणूस.
माझ्या तर गावच्या आत माझं मन भरून येणार नाही का? आत्मीयता तीच आहे, सगळ्याबद्दलची आत्मीयता आहे, प्रेम आहे. असंच तुम्ही वर्षाला एकदा तरी हदगावला याव, सर्वांनी एकत्रितरित्या भेटाव. काही आदान प्रदान होते, काही गोष्टी या बळकटी देतात, त्या आनंददायी असेल तर कधीतरी मित्रमैत्री मिळून एका जागी बसायला हवं, दोन शब्द व्हायला व्हावे, आदान प्रदान व्हायला व्हावं. बाकी तर सांगण्यासारखं माझ्याकडे तुमच्यासाठी काही नाही, कारण तुम्ही आणि सोबतच आहोत. चर्चा करूत, आदान प्रदान करूत, तेवढं अवश्य करूत आणि तिथूनच सुंदरतेनं काहीतरी प्रशस्त दिसायला. ती कमी बोलणे पण कामात मात्र नीटनेटकेपणाने पूर्ण करतात. हा सुरेख परिसर असो की गावातले कोणतीही चांगल्या कामाचे असो, मला सांगताना खूप आनंद होते. ही पूर्ण एक माळरान होतं. तर पाहिलं तर गवतच नाही, झाडं सुद्धा इथं मान छात असं म्हणजे मन भरून असं डोलायले. आणि मित्रांनो, हे पंचशीलचे सुद्धा येतात त्याच पद्धतीनं डोलतात, कारण की इथं सोबत लाभलेले होते. मी यानंतरचा जो आहे आपला कार्यक्रम, आपल्या सर्वांचा आपण गुरुजनांना परिचय द्यायचा आहे. त्याच्यामुळे आजचा दिवस आहे ना, आपल्या सर्वांसाठी विशेष असा दिवस. आपण लक्षात पण ठेवूया, 25/10/2025 आपल्यासाठी खूप खास आहे. आज जवळपास तब्बल 30 वर्षानंतर आपण सर्वजण आम्ही एकत्र येतो. आजच्या या स्नेहमिलनाच्या निमित्ताने मी आमच्या सर्व वर्गमित्र तथा मैत्रिणींच्या प्रतिनिधी स्वरूपामध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर स्नेहमिलन असं हे भेटलं आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. या निमित्ताने आपल्या सर्वांना या जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे. खरं तर या स्नेहमिलनाचा कला काय माहिती आहे का? ज्या गुरुजनांनी, ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवलं, आपल्या ह्या उज्ज्वल आयुष्याची पायाभरणी केली, अशा ह्या आदरणीय सर्व गुरुजन वर्गाचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करणे. खरं तर ज्या वर्गामध्ये आम्ही निखळ गप्पा मारल्या, कधी आम्ही त्या वर्गामध्ये मस्ती पण करायचो, त्याचबरोबर त्या वर्गामध्ये आम्हाला कडक शिक्षा पण मिळायची, नाही कसं? खरं तर त्या बाकांचं, त्या दिवसाचं आणि त्या शिक्षेचं खरं महत्व आज आम्हाला निश्चितरित्या कळालेलं आहे. आज आहे ना, आपण सर्वजण आपापल्या भौतिक जीवनामध्ये खूप सफर केलं, तरी देखील प्रेमपूर्वक धाग्याची माळा म्हणजे आम्हाला घडवणारी शाळा, नाही का? ती म्हणजे आपली शाळा. आपलं जीवन आहे ना, एक निखळ होतं. आज शाळा, शिक्षण भौतिक स्वरूपाचं झालेलं, पण त्यावेळी आम्हाला पुस्तकी ज्ञान आहेत ना, ही आमच्या जीवनामध्ये आमच्या शाळेने काठोकाठ भरलेली. म्हणूनच आमच्या जीवनाला आयुष्यभर वेगवेगळ्या टप्प्यावर भेटलेले वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळे सवडी मित्रमैत्रिणी यांनी बहरलेलं आपलं आयुष्य आहे ना, हे म्हणजे आपल्या सर्वांसाठी वैभवाचं, मैत्रीचं मैत्रांगण. आणि आपल्या ह्या मैत्रांगणामध्ये खास हक्काचा, विश्वासाचा, अधिक जवळचा आढळ असा कोपरा आहे ना, जो ध्रुव दृष्टीशी दोष पण आहे ना, वारंवार आपण आम्हाला पाजलेले आहे. म्हणून आमचं जहाज आहे ना, ह्या कराल कालामध्ये देखील तुम्ही दिलेल्या शिस्तीच्या होकायंत्रामुळे निश्चित दिशेला जात आहे, असं मला अभिमानानं तुम्हाला सांगावं असं वाटतं. खरंच आपले दिवस कसे होते, नाही का? कसे होते मित्रांनो? अगदी निखळ होते, नाही का? हे दिवस आठवले ना, तर मला तर वाटतं आणि माझ्या रोजच्या बाकावर बसावं, धावत धावत जावं आणि माझ्या रोजच्या बाकावर बसावं, नाही का? शाळेचे ते दिवस आठवतात. शाळेत जायचं, आम्हाला ना खाकी पॅन्ट, पांढरा शर्ट असायचा. मॅडम आम्ही लग्नात पण तोच घालून जायचो. कार्यक्रमात घरच्या जवळची कुणाची लग्न असेल ना, आई बाबा पण आम्हाला नवीन ड्रेस म्हणून तोच घेऊन जायचे. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट असेल ना,
फाटकं पण नेटकं तुम्ही शिकवलं ना. अगदी आम्ही असे उत्साहात यायचो. तो शर्ट असायचा पण डोक्यामध्ये विचार तेजस्वी असायचा. सगळ्याची सकाळची लगबग असायची. सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचं. कुठून ती ताकद यायची माहिती नाही. आम्ही पिझ्झा मॅगी बर्गर कधी खाल्लंच नाही. साधा वरण आणि भाकरी खायचो पण तो उत्साह आमच्या जीवनात यायचा नाही का. अगदी अजून सगळ्यांना आठवतं नव्या वहीचा सुगंध पण यायचा. पहिल्या पानावर जेव्हा नाव लिहायचो ना त्या नव्या वहीचा सुगंध पण यायचा. त्या वहीवर आहे ना पहिल्या पानावरचं नाव लिहिलेलं अक्षर सगळ्या पानापेक्षा सुंदर असायचं नाही का. खरंच म्हणून मला वाटतं पुन्हा त्या शाळेत जावं. कितीही जड असू दे. पुन्हा काय वाटतं माहितीये का, कितीही जड असू दे पण आम्ही आता जे जबाबदारीचं ओझं मिळतोय ना मॅडम, कितीही जड असू दे पण जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा मला पुन्हा एकदा दप्तराचं ओझं त्या पाठीवर वाढवायचं. मला पुन्हा एकदा दप्तराचं ओझं त्या पाठीवर वाढवायचं आहे नाही का. अजून म्हणावंसं वाटतं कितीही उकडत असू दे खिडक्या उघडून मला निखळ बसायचं. कितीही वातानुकूलित असू दे पण पंखे नसलेल्या त्या वर्गात आहे ना मला खिडक्या उघडून निखळ बसायचंय. म्हणून म्हणतो ना की बालपण देगा देवा, बालपण देगा देवा या तुकारावांच्या अभंगाचा अर्थ आहे ना आम्हाला आता तर कुठे कळायला लागलाय. शालेय जीवनामध्ये 12वी 13वी 14वी PG काय 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 शिकलो पण व्यावहारिक जीवनामध्ये पुन्हा अजून पहिल्या वर्गापासून शाळा सुरू आहे नाही का. वाटतं पुन्हा त्या शाळेत जावं. तो अर्थ बरोबर होता हे आता आम्हाला कळायला लागलंय नाही का. म्हणून मला वाटतं पुन्हा त्या शाळेत जावं. खरं शाळेची मजा खूप विशेष होती. ऐकली नाही कपिल, किती मजा वाटायची. सकाळी शाळेत गेलो ना राष्ट्रीय दिनी राष्ट्रगीतासाठीचा केलेला सराव, स्नेह संमेलनासाठी डान्सची तयारी, तेव्हा कुठं कॉस्ट्युम होते नाही का. एखादं पात्र मिळालं ना तर त्या पात्राचा पेहराव कुठे कोणाकडे मिळतो ते मागायचो. तेवढे संबंध पण होते ओलाव्याने ते द्यायचे पण नाही का. त्याचबरोबर कधी उशीर आलो ना सर नरवाडे सर, कधी शाळेत उशीर आलो की नाही त्याची शिक्षा पण नाही का. शाळेत यायला उशिरा आलो तर त्याची शिक्षा पण. त्याचबरोबर दरवर्षी पास झाल्यानंतर आपण हक्काने जे पेढे मागायचात ना ते देण्याचा पण आनंद काहीतरी वेगळा होता. आज रोज पेढे मिळतात. साखर आज नाही वाटत नाही का. ते दिवस आठवले की वाटतं. स्काउट गाईड असेल, आमची खरी कमाई असेल, याची मजा आहे ना न्यारीच होती. आपण सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी असायचो. यात्रेमध्ये चहा बनवायचे नाही का. तो प्रेमाने आम्हाला सगळ्यांना द्यायचा. वर्ग सजावट असेल नाही का. अगदी त्यावेळी आहे ना 2-2, 3-3 रुपये एकत्र आणायचो. त्यासाठी पण 8 दिवस जमा करायचो. 100च्या आतच जमा व्हायचे. पण तो वर्ग जो तरवळायचा की नाही तो आजही माझ्या डोळ्यासमोर तरळतो. तो आनंद काही विशेष होता. खरंच आमच्या नाही का काय काय बोलावं समजत नाही का. तुमच्या समोर बोलायला की नाही कुणी मोठा इंजिनियर झाला असेल, डॉक्टर झाला असेल, आमची करुणा जज म्हणून खुमारींची समाजामध्ये वावरते. पण जे काही नाही झाले ना ते पण सुंदर जीवन जगताय. ज्याप्रमाणे कोजागिरीच्या दुधामध्ये काजू बदाम मेवा टाकल्यानंतर त्याला एक विशेष किंमत आहे. पण तुम्ही घडवलेले दूध आहे ना ज्याच्यात काहीच नाही त्या दुधाला पण एक निखळ स्वतःची किंमत आहे. असे पण आम्ही जीवन जगतो नाही का. नुसतं भाकरीसाठी नाही तर आम्ही स्वाभिमानाने जीवन जगतो. मी सर्वांच्या वतीने तुम्हाला सांगतो हा योग जो आणलाय यासाठी पण आमच्यातल्याच काही वर्गमित्रांनी विशेष मेहनत घेतली असेल. आमची उज्ज्वला वाघमारे असेल, सुरेखा असेल, स्मिता आहे, करुणा आहे, सगळ्याच वर्गमैत्रिणींनी खूप प्रयत्न केला. मैत्रिणींचे ग्रुप बनवले, त्यांना संपर्क केला. मैत्रिणींनाच नाही बरं आता त्याची पत्नी आहे नाही का. सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून आमच्या रणरागिणी ह्या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत. आमच्या अश्विनीताई मॅडम सांगावंसं वाटतं विशेष सगळ्यांचंच विशेष आहे बरं. पण आपली लाडकी बहीण आहे तिचंही कौतुक केलं म्हणजे ती दिल्लीवरनं या स्नेहा मिळण्यासाठी आली नाही का. व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केले.
2-4 तास रोज कार्यक्रम सुंदररित्या नव्या आठवणींना पण उजाळा देणार आहोत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि प्रेमाने हे स्नेहसंमेलन अविस्मरणीय होईल अशी आशा मी आपल्या सर्वांकडून करतो. चला तर मग आपण सर्वजण एकत्र येऊया आणि या स्नेहमिलनाचा आनंद घेऊया. आयोजकांनी प्रास्ताविकाकरिता मला संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि या ठिकाणी प्रास्ताविक थांबवतो. पाठीवरती दप्तर घ्यावं. पुन्हा वाटते लहान व्हावं आणि पाठीवरती दप्तर घ्यावं. मित्रांनो, आता यानंतर आपण आपला परिचय आणि आपला सन्मान सोहळा आहे. आपला सन्मान सोहळा आपल्या गुरुजनांच्या हाताने. त्यावेळेस आपण सन्मान सोहळ्यामध्ये इथं प्रारंभिक आपण 3 जण बोलवणार आहोत. एक जण परिचय देईल, एक जण सन्मान असतात विद्यार्थी ते शिक्षकांना विसरत नाही. पुढील बेंचवर जे बसलेले असतात विद्यार्थी ते शिक्षकांना विसरत नाहीत आणि मागील बेंचवर जे बसलेले असतात विद्यार्थी त्यांना शिक्षक विसरत नाहीत. आज या दोघांचा संगम आहे. आता तुम्ही बारकाईनं पहा कोण आहेत, काय करतात. पुढील बेंचवरचे आहेत की मागील बेंच. त्यानंतर शेख मुबीन शेख यासीन, मी स्वतः गोपाल बालाप्रसाद करवा, या तिघांनी संदीप मुक्कावार हे 4 जण येतील. आपण एकेकांना आपला परिचय द्यायचा आहे. गोपाल करवा, संदीप मुक्कावार, कृपया या क्रमवारीनुसार येत राहावं. जय महाराज. विजय मनोहर महाजन. मी मागील 11 वर्षापासून महसूल विभागात कार्यरत आहे आणि सध्या मी हातगाव येथे मंडलाधिकारी हातगाव म्हणून माझी प्रशासकीय जबाबदारी पार पाडत आहे. ओळख द्या मुबीन भाई. सर, मागच्या बेंचवरची पुढच्या बेंचवरच आपण ठरवा. आम्ही काही म्हणणार. मी शेख मुबीन शेख यासीन, हातगावला राहतो. म्हणजे बिझनेस करतो. बस मागच्या बेंचवरचा विद्यार्थी म्हणजे मीच म्हणून नाही, आमच्या उंचीप्रमाणे बसवत गेले सर. आम्हाला उंचीप्रमाणे बसवत गेले आम्हाला. हा, बिझनेस प्लस राजकारण. ठीक आहे, धन्यवाद. मित्रांनो, गोपाल बालाप्रसाद करवा, हातगाव इथंचाच आहे. सांगायला म्हणजे मला काय वाटत नाही, पण तुम्हाला भीती वाटेल. मी LIC एजंट आहे. विशेष बाब अशी आहे की ती शाळेत कधीही टॉप आलो नाही, वर्गात कधीही टॉप आलो नाही, पण शाळेत शिकल्यानंतर जेव्हा बाहेर पडलो मला माझ्या क्षेत्रात, तालुक्यात नाही तर माझ्या परिसरात मी टॉप आहे. हे माझं वैशिष्ट्य आहे. संदीप मुक्कावार. नमस्कार, माझं नाव संदीप मुक्कावार. मी बाय प्रोफेशन फार्मासिस्ट आहे आणि मी पुसदला राहतो. मागच्या 20-25 वर्षापासून मेडिकल स्टोअर रन करतो. मला आपण इथं सर्वांनी आमंत्रित केलं आणि संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि आयोजनामध्ये सहभाग घेण्याचा खालीचा वाटा उचलण्यासाठी पण संधी दिली त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. मंडलाधिकारी हातगाव यांनी देखील आपला सन्मान स्वीकार करावा. समोर बघा. समोर बघा. तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा.
मॅडम यांना विनंती करतो त्यांनी सन्मान करावा. यानंतर करुणा मधुकर पत्रे. एक मिनिट. नमस्कार, मी करुणा मधुकर पत्रे. सन 2012 मध्ये माझं ज्युडिशरीमध्ये पदार्पण झालं, म्हणजे सिलेक्शन झालं. आता जवळपास 13 वर्ष झाली आहे आणि सध्या माझं प्रमोशन झालेलं असून मी भुसावळ येथे तिसरे जिल्हाधिकारी न्यायाधीश वरिष्ठ तथा प्रमुख न्यायदंडाधिकारी म्हणून कार्यरत आहे. यांचाही सन्मान हदगावकर मॅडम, बामणीकर मॅडम, सूर्यवंशी सर, बच्चेवार सर यांना विनंती करतो. सर समोर यानंतर प्रीतम दिगंबरराव किल्लारे. नमस्कार, मी प्रीतम दिगंबर किल्लारे. बाय प्रोफेशन आणि मेट्रोसिटी बोर्ड हॅरेस स्ट्रक्चर इंजिनियर म्हणून काम करतो. या कार्यक्रमामध्ये जे आयोजन केले आहे आयोजनामध्ये सगळ्यांची सोय ओळख परत 30 वर्षांना करून दिल्याबद्दल पूर्ण आयोजकांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि धन्यवादही करतो. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रण करतो राहुल सदाशिव गिरबिडे, अनिल पांडुरंग इंगोले, डॉक्टर संजय सखाराम लोणके. कृपया आपण तिघांनी यावं. हॅलो हॅलो नमस्कार. जास्त काय बोलायचं जमत नाही, पण सगळे आगाऊ धंदे करून जर या असे दूरसंगा माईकर हातात भेटायला करायचं बरं तर माझ्यावर श्रेष्ठ माणूस कोण नाही काय. हो सगळे करतात, लपून करतात, पण नाही का जरा माईक जर घेऊन जर एवढ्या मित्र मैत्रिणी आणि व्यासपीठावर जर माईक जर भेटत असेल तर इथं मोठेपणाची गोष्ट कोणती नाही. मी काय सर्वांचं धन्यवाद. मी राहुल सदाशिव गिरबिडे, गर्ल्स हायस्कूल हदगाव सेवक. या नावाने त्याचा सन्मान करावा. यानंतर अनिल पांडुरंग इंगोले. सर सर तर टाळ्याच्या घरात जोरदार स्वागत करूया सायली दिदी सोनवणे. तर त्यांना विनंती करतो असतील तर. हे मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो. टेलिकॉम ऑफिसर या पदावर आणि माझा बेंच ना समोरचा होता ना मागचा होता, मधल्या फळीतला आहे. मी 3ऱ्या नंबरचा बेंच होता माझा. मी अनिल इंगोले यांचा सन्मान करण्यासाठी यानंतर डॉक्टर संजय सखाराम लोमटे यांना आमंत्रित करतो, जे आपल्याकडचे विशेष असे गुरु आहेत. त्यांनी त्याच वेळेस त्याला पाहिला आणि तुम भूल न जाओ उनको, इसलिए सुनो ये कहानी जो शहीद हुए हैं उनकी. झालेल्यामध्ये मी 31 वर्षापासून ती नोंदणी प्रॅक्टिस करतो. एन व्ही कदम सर, बच्चेवार सर व त्यांचे सासरे बुवा चौरे सर व नरवाडे सर यांना विनंती करतो की आपल्या जावयाचा व आमच्या मित्राचा आपण सन्मान करावा. यानंतर मी आमंत्रित करतो अभय कैलासचंद्रजी बलदवा, पौर्णिमा नाथा वाटोरे, पौर्णिमा नाथा वाटोरे, नमस्कार मित्रांनो, अश्विनी कुलकर्णी. मी अभय कलेक्शन बोलतो. सांस लड़े वो जब तक थी सांस लड़े, फिर अपनी लाश बिछा दी. अभयचा सन्मान करण्यासाठी मी हदगावकर मॅडम, बामणेकर मॅडम, एन व्ही कदम सर, चौरे सर यांना विनंती करतो की त्यांनी अभयचा सन्मान करावा. पौर्णिमा. मी पौर्णिमा नाथावाकडे खारगाव येथे राहणारी आहे. मी ठाणे महानगरपालिका ठाणेमध्ये आरोग्य सेविका या पदावर कार्यरत आहे. मी हदगावकर मॅडम,
बामणेकर मॅडम, बच्चेवाड सर यांना विनंती करतो की त्यांनी पौर्णिमाचा सत्कार करावा. यानंतर अश्विनी पुंडलिक वायवळ, जी आपल्या खास नेहमीसाठी दिल्ली इथून आलेली आहे. त्याच्यामुळे ॲडिशन थोड्या जोरदार टाळ्या देऊन, कारण की आल्यानंतर मला काय टिप्स देणार होता ती आपल्याला सगळ्यांना विचारली होती. अश्विनी भेटलंय मारे का उधर फोटो. मी अश्विनी पुंडिक पायवर, सासरचं नाव आहे अश्विनी विजय चव्हाण. मी दिल्लीला राहते. अश्विनीचा सन्मान करण्यासाठी मी मॅडमला विनंती, बच्चेवाड सर, एम कदम सर, ती आमच्याकडची वंदे भारत ट्रेनसारखी सुसाट निघाली. येण्याची तिला खूप ओढ होती आणि बरेच वर्षानंतर आली. सांगायला आम्हाला थोडी भीती वाटते की तिचे मिस्टर पोलीसमध्ये आहेत, तरी पण काय मी घाबरत नाही, कारण ती आमची मैत्रीण आहे. यानंतर मी आमंत्रित करतो सुरेखा गणेश. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. मी सुरेखा गणेशराव तावडे, सासरचं नाव आहे सुरेखा बालाजी माने. मी पिंपळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आणि एक गोष्ट सांगावीशी वाटते, लग्नानंतर 10 वर्षाला मी बी एड केले 2009ला आणि 2010च्या CET-मध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये प्रथम होते. आणि नांदेडच्या क्लासेसमध्ये जेव्हा मी क्लास करायची ना, आठवड्याला परीक्षा व्हायची. पहिल्या 2 वेळेस पहिली असायची, तिसऱ्यापासून कोण पहिली तर सुरेखा तावडेच पहिली. तर ही क्वालिटी फक्त 25 शाळेचीच आहे, 10 वर्षानंतर टिकली. आणि 2 मुलं आहेत मला, एक मुलगा नेव्हीमध्ये आहे माझा. सुरेखाचा सन्मान करण्यासाठी मी डोरले सर यांना विनंती करतो की त्यांनी सुरेखाचा सन्मान करावा. एक शिक्षकाचा पाहून परत शिक्षक व्हावं आणि आपण सुद्धा विद्यार्थ्यांचं भविष्य घडवावं ही स्वप्न पाहणारी सुरेखा तावडे, जी टॉपच नाही, आपण त्यांच्या कुटुंबाचं देखील कौतुक केलं पाहिजे. 2009 लग्नानंतर खरं तर कोणी विचार करत नाही, पण मी सविता नारायणराव बहादुरे, माझ्या सासूचं नाव आहे सविता उमेश वाडवे. मी कोल्हापूर येथे MSCB क्लर्क म्हणून कार्यरत आहे. सविताचा सन्मान करण्यासाठी मी हदगावकर मॅडम, भामणेकर मॅडम, एम कदम सर, सुरेश सर यांना विनंती करतो व नरवाडे सर यांना विनंती करतो की त्यांनी सविताचा सन्मान करावा. चौरे सर, यानंतर गीता गणेशराव लहानकर. हॅलो सब मी स्मिताला विनंती करतो. स्मिता आमची भगिनी अत्यंत कष्टाळू आहे. त्या कष्टाळून तिनं तिचं कुटुंब पूर्ण उभं करते. जीवनात बऱ्याचशा अडचणी आल्या, पण ती अडचणीवर मात करून तिच्या नावातच स्मिता आहे, ती सदैव हास्य राहते. ही एक फार मोठी शक्ती तिच्यामध्ये आहे. आपला त्रास होत असेल, मी आता तुम्हाला थांबवतो. सर्वांना माझा प्रथम नमस्कार. मी छाया कोंडारा चाकोरे, सासरचं नाव रोहिणी नरेंद्र बोडके. मी ISO नामांकित शाळा जिल्हा परिषद नागपूर येथे कार्यरत आहे. माझी एकूण सेवा 25 वर्ष झालेली आहे. इथे जे गुरुजन माझे बसलेले आहेत त्यांना ती पुढे पण नव्हती, मागे पण नव्हती, म्हणजे बाजूला बसायची. पण माझी एक विशेष ओळख म्हणजे अशी झालेली आहे उमरखेड तालुक्यामध्ये. मला स्काउट गाईडमध्ये कुठे माझ्या आईवडिलांनी मला जाऊ दिले नाही. जेव्हा आपली टीम कुठे जायची ना, तेव्हा मला तो प्रसंग आला नाही. पण आता सतत कंटिन्यू मी जवळपास 15 वर्ष होत आहेत मॅडम. मी माझी टीम घेऊन यवतमाळ, आर्मी, कळम ह्या प्रत्येक ठिकाणी जात आहे आणि तिथं मी चॅम्पियनशिप घेऊन येत आहे माझ्या शाळेसाठी. आणि मला यवतमाळ जिल्ह्याचा फ्लॉक लीडर म्हणून हा पुरस्कार पण प्रदान झालेला आहे. आणि यवतमाळपेक्षा मी फ्लॉक लीडर पण आहे. त्याचा मला अभिमान आहे, मला माझ्या शाळेचा पण अभिमान आहे. आणि माझ्या वर्ग मित्र मैत्रिणींची शुभेच्छा आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. धन्यवाद. कदम सर, बच्चेवाड सर यांना विनंती करतो की छायाचा सन्मान करावं. एक शिक्षिकेचा आपल्याकडे पाहून झालेला त्याच्यातला बदल आणि शिक्षक व्हावं हे पाहण्याला. यानंतर मी आमंत्रित करतो रुपाली लक्ष्मीकांत आवटेकर. मी रुपाली लक्ष्मीकांत आवडेकर, सासरचं नाव वसुधा हर्ष लेडस्कर.
मी राहते मेहकर. मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे आणि माझी स्वतःची फर्म आहे मेहकरला. रुपालीचा सन्मान सर चौरे सर यांना विनंती करतो. नरवाडे सर यांना विनंती करतो की रुपालीचा आपण सन्मान करा. सुरेश सर चौरे सर. यानंतर विजयानंद नरसिंहराव जनार्दन. मैत्रिणींना आणि माझ्या गुरुवर्गांना मी विजयानंद. मी माझं NGO सुधारण करतो आणि मी एक शिक्षक आहे. माझे एज्युकेशन क्लासेस आहे. धन्यवाद. क्लासेस आहेत माझे. मी बिझनेस घेतो आणि मी NGO सुधारण करतो. चौरे सर नरवाडे सर यांना विनंती करतो की विजयानंदचा आपण सन्मान करावा. यहाँ भी होगा वहाँ भी होगा. यहाँ भी होगा वहाँ भी होगा. अब तो सारे जहां में होगा क्या मेरा ही जलवा. मेरा ही जलवा. अरे यहाँ भी होगा वहाँ भी होगा. अब तो सारे जहां में होगा क्या मेरा ही जलवा. मेरा ही जलवा. पण खूप छान वाटलं इथं येऊन. आणि आई मला खूप सांगत होती की असे प्रोग्राम चालू आहेत कंटिन्यू. पण हे बघून खूप छान वाटलं. आणि सगळे लोक जे स्वतःचं इंट्रोडक्शन देत आहेत ते आता कुठे आहेत काय आहेत सांगतायत ते पण बघून खूप छान वाटलं. कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला सगळ्यांना आणि थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू. आता माझं तर खूप डायलॉग असतात पण शीलाचा जो आहे तो घेते मी फक्त की चलेगा दीदी चलेगा. थँक्यू सो मच. माझा व्यवसाय हॅलो. दक्षवाड सरांना, डोरले सरांना आणि कदम सरांना मी विनंती करते की त्यांनी सुरेंद्र तोशिवाले यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मान करायचा आहे. समोर बघा सर. हातगाव ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहे. 20 वर्षापासून. गोपाल बोलू का? ओके सर. माझं नाव प्रदीप बाबूराव वानखेडे. हल्ली मी पुण्यामध्ये असतो. होम इंटरप्राइजेस प्लंबिंग आणि इलेक्ट्रिक सर्व्हिस माझा फर्म आहे आणि गुगलला 4.8ची रेटिंग आहे. धन्यवाद. तरी दुखत असले तरी आम्ही तुम्हाला हा त्रास देणार आहोत. बरं. नमस्कार. माझं माहेरचं नाव ज्योती जगन्नाथ झोवर आहे आणि सासरचं नाव ज्योती प्रदीप काकाणी आहे. तशी तर मी हातगावचीच आहे पण आज 25 वर्षांनी हातगावमध्ये आलेली आहे. वा वा. म्हणजे आजचा गेट टुगेदर तुमच्यासाठी अविस्मरणीय सर्वात जास्त महत्वाचा. मी आठवकर मॅडम आणि बांधीकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी ज्योती जवाहरला ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा.
यानंतर आपला परिचय देण्यासाठी वैशाली प्रताप रोकडे, जयश्री कोंबाराव खानसोळे, विठ्ठल भाऊराव. नमस्कार सर्वांना. मी वैशाली प्रतापराव रोकडे आणि माझं सासरचं नाव वैशाली किशोरराव पाटील. मी मॅडमला विनंती करते की त्यांनी वैशालीला पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन सन्मान करावा. त्यानंतर जयश्री कोंबाराव खानसोळे. नमस्कार सर्वांना. मी जयश्री, माझं नाव जयश्री माधव बोकारे. माझं शिक्षण MSc BEd 11वी ते BEd पर्यंत मी यशवंत कॉलेजमध्ये शिकले आणि त्याच कॉलेजमध्ये मी आज ज्युनियर लेक्चरर म्हणून कार्यरत आहे. सुरुवातीचे 10 वर्ष मी CHB फिक्स पे जॉब केला आणि 2017ला कॉलेजमध्ये परमनंट होण्यासाठी एक्झाम झाली. 3 स्टेप्समध्ये एक्झाम होती, थेअरी, टीचिंग, इंटरव्ह्यू. त्या एक्झाममध्ये मी फर्स्ट नंबरने पास झाले आणि माझं परमनंट सिलेक्शन झालं. अजून एक गर्वाची बाब सांगेल की माझा मोठा मुलगा IIT रुडकीला लागलेला आहे आणि आज 12वीचे जे मुलं आहेत त्यांना नीट JEEचं प्रशिक्षण द्यायचं किंवा त्यांना घडवण्याचं काम मी सध्या करत आहे. थँक्यू. खूप छान जयश्री. शिक्षकांकडून आपला सन्मान होणं हे आपल्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. यानंतर विठ्ठल भाऊराव होलकर आपला परिचय देखील. नाव सांगायची काही गरज नाही, नाव तर सांगलं ना काय विषय नाही. बरं, आम्हाला ओळखी नसल्यामुळे एवढा गोंधळ झाला. भाऊराव हातकर, राहणार हातगाव, आपलं स्वतः शेतीच करत आहोत. उठत नाही. हा विठ्ठल भाऊराव हापोलकर 2 भाकरी खाऊन शेताकडे निघतो त्यावेळेस. एक कडक असा माणूस, शेतात सारखं मेहनत करणारा कट्टर. आज जरी कोणी मित्र असेल त्याचा हातात घेऊन पाहावा असं मजबूत आमच्या काळातला हिमॅन आहे तो. प्रचंड मेहनत करणारा 24 तास. शिक्षण BSc झाले. माझी स्वतःची कंपनी आहे, मायरा टेक सर्व्हिस अँड प्रायव्हेट लिमिटेड. माझं गव्हर्नमेंट कन्स्ट्रक्शनचं काम आहे आणि मी हायवे, इरिगेशन आणि आता नवीन याच्यामध्ये मेट्रोमध्ये काम सुरू केलं. त्यानंतर धन्यवाद. वकिली करतो, पण हा तर खूपच उंच पोहोचलेला आहे आणि या कार्यक्रमाला आणण्यासाठी आम्हाला खूप मेहनतही करावी लागली. मित्रांनो, आपलं एक दुसऱ्याचं चालू राहील, पण रवी असं म्हणू लागला होता हा खूप मोठा असं गव्हर्नमेंटमध्ये चांगल्या उच्च पदावर. मित्रांनो, रवी फक्त म्हणत होता आज जे काही आहे ते तुमच्यामुळं आहे, आज जे काही आहे ते तुमच्यामुळं आहे, नाहीतर अजून फार पुढे गेलो असतो. सगळ्यांना नमस्कार. मी प्रज्ञा अमृतराव चौरे. माहेरचं नाव आहे आणि सासरचं प्रज्ञा नागराव वाघमारे आहे. मी लहारी इथं ज्ञानवर्धिनी माध्यमिक विद्यालय लहारी इथं शाळेवर 20 वर्षापासून लिपिक या पदावर कार्यरत आहे. पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. मी अजय कांतराव रामकृष्ण, मी उत्कृष्ट शेतकरी आहे. हातगाव आणि प्रायव्हेट बिल्डिंगची कामं करतो. मी सन्माननीय शिक्षकांना विनंती करते की त्यांनी विजयचा सत्कार करायचा आहे. यानंतर वर्षा विठ्ठलराव डोंगरगावकर. यानंतर आपला परिचय द्या. मी वर्षा विठ्ठलराव डोंगरगावकर आणि माझं आत्ताचं खात्याचं नाव आहे वर्षा संजय. माझं BSc कम्प्युटर सायन्स झालेलं आहे,
पण माझे मिस्टर सिव्हिल झाल्यामुळं त्यांनी माझ्याकडून डिप्लोमा करून घेतला आणि ते पाठीशी असल्यामुळं मी कन्स्ट्रक्शन या बिझनेसमध्ये गव्हर्नमेंटच्या आणि प्रायव्हेट जॉब करते आणि महिलांना या क्षेत्रामध्ये बघत नाहीत बनते. पण आपण जेव्हा कॉन्ट्रॅक्टर आता एकच आपले मित्र येऊन गेले पण महिलांना घर कसं लागते, स्वयंपाकघरीत काय लागते किंवा बेकअप रूममध्ये काय लागते हे गोष्ट महिलांनाच माहिती असते आणि महिलांना पण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो. यामुळे माझ्या मिस्टरांनी मला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या याच्याप्रमाणे मी आज 7 वर्ष झालं कन्स्ट्रक्शन या बिझनेसमध्ये आहे. माझी मुलगी BArts करते, पनवेलला करते. हल्लीच प्रीतम खिलारेला बोलणं झालेलं आहे आणि प्रीतम असल्यामुळे मला काहीच काळजी वाटत नव्हतं. अगोदर वाटत होतं की माझी मुलगी मुंबईला एकटी आहे आणि आपलं कुणी नाही, पण आता प्रीतमने सांगितलं की तुझ्या मुलीची काही काळजी करू नको आणि आता भाऊ पाठीशी असल्यावर काय काळजी करायची कारण आहे. आणि माझा मुलगा 11वीला आहे. खूप अडचणीतून आम्ही तोंड दिले पण हे सगळं आम्हाला शिक्षकांनी शिकवलं म्हणून आम्ही आज इथं आहोत. आता हल्लीच्या जीवनात आपण बघतो थोडंसं काय झालं की मुलं करतात, पण आता आम्ही एवढे कष्ट घेऊनही संसारामध्ये चढ उतार पाहून मॅडम आम्ही तुमच्या आशीर्वादाने उभे आहोत आणि आम्ही हार मानलेली नाही. त्याच्यामध्ये आम्हाला बरंचसं काही आजार वगैरे या गोष्टी किंवा ऑपरेशन वगैरे हे झालेलं आहे पण आम्ही खंबीरपणे उभे होतो कारण आमचं ध्येय होतं की आमच्या मॅडम लोकांनी आम्हाला जे शिकवलं त्याप्रमाणे राहायचं. आणि आम्ही शाळेमध्ये कधी जर मोकळे टेस्ट करून गेलो तर मॅडम आम्हाला जवळ घेऊन सांगायच्या जेवणाच्या सुट्टीत की तुम्ही असं नाही करायचं, वेणी बांधून यायची. आजही आम्हाला मोकळे टेस्ट ठेवायला ईश्वराने परमिशन दिली तरी आजही आम्हाला थोडंसं भीतीचं वातावरण वाटतं की मोकळे टेस्ट ठेवून जाऊन काय कारण शिकवण आहे त्यांची. आताची मुलं तुम्ही ऐकत नाही आणि यांच्यामुळेच आज आपण एवढं सर्वजण काही घडलेले आहोत. म्हणून आजपर्यंत आपण बंधनात राहणार किंवा एकमेकाशी सगळं फ्री राहणार नाही. मुलांना वाटत असेल की मुली फ्री बोलत नाही पण याच्यावरचं कारण वेगळं आहे की आम्हाला फ्री बोलावं असं वाटतं तुम्हाला पण तिने आम्हाला संस्कार घडलेले आहेत ना त्याच्यामुळे आम्ही एवढं मोठं होऊ शकत नाही. वारंवार भेटल्यामुळं आणि बरेच जणांना वाटत असेल की सर्व मुली काहीतरी करतात आणि मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ जर काम केली नाही तर दुसरी कशी कामाला जाणार त्याला तिथे कोण देणार. हाऊसवाईफचा रोल खूप महत्वाचा आहे. आता कोणी जाऊन वाटून घ्यायचं नाही स्वतःला तुम्ही काही करत नाही. आता शेतकरी म्हणतात तुम्ही शेतकरी मी इतकं हळू त्या भावाने सांगितलं की मी शेती काम करतो त्याच्यामध्ये काय अभिमानाने सांगायला पाहिजे. तुम्ही जर शेती पिकवली नाही तर खाणार काय आम्ही मग बरोबर आहे काय. त्यामुळे सगळ्यांनी अभिमानाने सांगायला पाहिजे की आम्ही शेती केल्या काही केलं तर कुणी बोलत त्याच्या ठिकाणी ते व्यवस्थित आहे. आणि त्यामुळे मला खूप आज आनंद झालाय की मी 4-8 दिवसापासून या कार्यक्रमाची वाट पाहत होते की कधी सर्वजण भेटणार. फक्त आम्ही फोटो बघूनच एकमेकाला बोलत होतो पण आज आम्ही सर्वजण भेटलो आणि एवढं छान वाटलं की आता जेवण सुद्धा करायची गरज नाही. सगळ्या शिक्षकांना मॅडमला बघून तर माझ्या डोळ्यातून अश्रू आवडण्यावर झाले आणि जे काही आडी अडचणी आल्या त्यावर मात करून आम्ही आधीपर्यंत आलो आणि आमचं सौभाग्य आहे की आज आम्ही इथं उभे आहोत. ते म्हणजे आजच्या दिवसासाठी आम्ही आडी अडचणीवर मात केली आणि आज करोनासारखा आजार येऊन गेला त्यातूनही आम्ही वाचलो होतो कारण की आम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद अजून घ्यायचे होते. म्हणून एवढं बोलून मी संपवते. थँक्यू. मंचावर परिचय देण्यासाठी मी बोलवते शिवकुमार केशवराव महाजन. सर्वप्रथम सर्व गुरुवारच्या त्यांनी नंबर करतो व माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी जीव तोडून या ठिकाणी आले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. व मी एक छोटा व्यापारी आहे. सर्व प्रकारचे व्यापार करतो आणि माझी फॅमिली जॉईंट आहे. 2 भाऊ आहेत. सर्व सुखी समृद्धी आणि या खास करून माननीय सुनील भाऊ सोनवणे या परिवाराचा आमच्या परिवारावर खूप मोठा आशीर्वाद आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही आज घडलो आणि त्यांच्या आशीर्वादामुळे माझा लहाना भाऊ शाळेत शिक्षक म्हणून सुद्धा लागलेला आहे आणि त्याच्यापेक्षा लहाना भाऊ वेंकटरमण हायटेकमध्ये गाडी चालवतो. स्वतःच्या 2 गाड्या आहेत. सगळा परिवार सुखी आहे. आपल्या सर्वांचा आशीर्वाद सर्वांच्या शुभेच्छा हमेशा माझ्या पाठीमागे राहाव्या एवढीच इच्छा मी आपल्यासमोर ठेवतो. श्री बच्चेवार सर यांनी कदम सर चौरे सर यांनी सगळ्यांना विनंती करतो की शिवकुमार महाजनचा सन्मान करावा. यानंतर विष्णू वानखेडे. हॅलो माझं नाव विष्णू वानखेडे आणि माझं श्री स्वामी समर्थ इलेक्ट्रिक आणि प्लंबिंगचं फार्म आहे. हॅलो सगळ्या गुरुवाराला माझा रामराम. हॅलो नमस्कार. मी बालाजी खंडूजी घराप्पा. मी उत्तम शेती करतो आणि मी राजकारण वगैरे करतो समजा आणि मी नगराध्यक्षाच्या पदासाठी आता उभं राहणार आहोत. माझ्या मिसेसला उभं करणार आहोत.
आणि माझ्या कुटुंबामध्ये 28 जण मी एका जागी राहतो. 28 जण. माझ्या मोठ्या भावाच्या 4 मुलाचं लग्न झालं, 4 सुना आता. सगळं 28 जणांचा कुटुंब एका जागी राहतो. एका जागी एका चुलीवर सगळा स्वयंपाक आहे. त्यांनी बालाजी गाळपाचा सन्मान करावा. मित्रांनो, इतका मोठा परिवार, छोटा नाही मोठा परिवार पण सुखी परिवार असे बालाजीराव घाळप्पा आणि या कुटुंबाच्या भरोसा. हॅलो, पूर्ण मोठ्या भावाची कृपा आहे आमच्यावर सगळ्या. बाबुराव खंडूजी घाळप्पा, अभिजित शंकरराव गोंडुलवार, हदगाव शहरामध्ये मी मागे जवळपास 13 वर्ष शिकवणी घेत होतो क्लासेस. आणि आपले गुरुवर्य आणि सर्व मित्राच्या प्रेमाने 2010 मध्ये मला आणि माझ्या धर्मपत्नीला कुठल्याही प्रकारची आगाऊ रक्कम न देता एका शाळेवर दोघांना एकाच दिवशी जॉब मिळाला. सध्याला मी 16 वर्षापासून यवतमाळमध्ये कार्यरत आहे. अभिमानाने सांगावंसं वाटतं. खरं तर केलेल्या गोष्टी श्रेय घेतलं तर त्याची किंमत निघून जाते. पण सांगतो, भाकरीची चिंता वर्षांनी मिटवली म्हणून मागे जवळपास 10 वर्षापासून मी जवळपास 200 ते 300 विद्यार्थ्यांची मोफत शिकवणी घेत असतो. हे सर्व आपल्यामुळे शक्य आहे. धन्यवाद. मी श्रीनिवास रतनसिंग राठोड, कृपया आपण यावं. भिक्खुदास ओमप्रकाश तोष्णीवाल, शिल्पा दत्तात्रय तेलंग, कपिल बालाजी तोष्णीवाल, श्रीनिवास रतनसिंग राठोड. 20 वर्षापासून सध्या मी जमका रेल्वे शाखेवर आहोत. यांचा सन्मान करण्यासाठी चौरे सर, दरवाडे सर, जित्तेवार सर, सुरेश सर यांना विनंती. शिल्पा तेलंग आमची विदर्भ स्त्रीण आहे. पहिल्यापासून एक वेगळ्या पद्धतीने राहणीमान तिला आवडते आणि तिच्या बोलण्याने सध्या तिचा आपण काहीतरी आवाज ऐकूया. शिल्पा तेलंग. धन्यवाद विदर्भ क्लीन म्हणण्याबद्दल. आणि आता विदर्भाची भाषा ऐकवते तुम्हाला. सगळ्यांना पहिले तर गुरुवर्यांना सगळ्यांना नमस्कार माझा. आणि सगळं मित्र आणि मैत्रिणी सगळ्यांना माझा नमस्कार. पहिलं मी शिल्पा दत्तात्रय तेलंग ही माहेरचं आडनाव आणि शिल्पा गजानन वडनलवार हे माझं सासरचं आडनाव, राहणार पांढरकवडा. आणि मी टूर अँड ट्रॅव्हल कंपनी चालवते स्वतः. ज्या महिलांना पैसे असतात, वेळ असतो, पण नेणार कोणी नाही राहत, त्याच्यामुळे त्या जाऊ नाही शकत, तशा बायांना मी स्वतः टूर काढते, स्वतः नेते, त्यांची काळजीपूर्वक त्यांना वापस घेऊन पण येते. हो, तसे लंगडे जे आपल्यासोबत येतात त्यांना नेणं, व्यवस्थित आणणं, त्यांचं औषध, गोळ्या पाहणं हे सगळं मी स्वतः करते. काहीतरी हट्ट करून पाहतं म्हणून केलं. आणि हे जमलं 10 वर्षापासून मी हे करत आहे. धन्यवाद. मी सिनियर सिटीजन आहे, कारण की ती आजीबाई सुद्धा आहे. आपल्या मुलीचं लग्न आणि झालेली नंतर नाथ याच्यामुळं आपल्या ती ज्येष्ठ सिनियर सिटीजन शिल्पा तेलंग आहे. इथं सुद्धा आपण त्यावेळी कौतुक करूया. या काय बाबा पैसे राहिले का तुम्ही. नमस्कार, मी कपिल बालाजी तोष्णीवाल, हदगावलाच राहतो आणि शेती करतो. नमस्कार सर्वांना. माझा मी श्रीनिवास रतनसिंग राठोड. आपल्या हदगाव शहरामध्ये मागील 25 वर्षापासून संगणक कॉम्प्युटर सेंटर चालवतो मी. आणि यामध्ये मला माझ्या सर्व गुरुजनांचं भरपूर सहकार्य मिळालं. आणि मी जो आज माझ्या आयुष्यामध्ये यशस्वी आहे त्याच्या पाठीमागे मला सर्व गुरुजनांचं सहकार्य आणि त्याच्या आशीर्वादाने मी यशस्वी आहे. आणि मला संगणक क्षेत्रामध्ये राज्यस्तरीय गुरुगौरव पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर मला शेतीमध्ये कृषी रत्न पुरस्कार मिळालेला आहे. माझं फक्त एकच हे असतं की जे काम मी करतो त्यासाठी मी पूर्ण माझं 100% गुड त्याला लावत असतो. म्हणून मी आज आयुष्यामध्ये यशस्वी आहे. आणि याची मला खरी प्रेरणा माझ्या वडिलांकडून पण मला मिळालेली आहे. माझ्या वडिलांना
माझ्या वडिलांना एक सवय आहे की विनाकारण सुट्टी घ्यायची नाही. शाळेतल्या सर्व शिक्षकांना पण माहिती आहे. ज्यावेळेस ते रिटायर्ड झाले त्यावेळेस त्यांना काय तर सांगितलं होतं की सर तुम्ही आतापासून 2 वर्ष जरी आराम करतो म्हटलं तर तुमच्या एवढ्या रजा असतील काय. आणि माझ्या वडिलांचा तो एक गुण मी माझ्यामध्ये घेतलेला आहे. आणि त्यामुळेच मी सर्व गुरुजनांचा आशीर्वाद, वडिलांचा आशीर्वाद आणि मला वडिलांच्या नावाचा खूप मोठा फायदा पण झालेला आहे. कारण माझ्या व्यवसायामध्ये त्यांच्या नावावरती माझा व्यवसाय खूप मोठा चालला. आणि मुलं ऍडमिशन घ्यायची ते राठोडसारखा मुलगा म्हणजे त्यांच्या नावाची प्रतिमा माझ्याकडे म्हणून पाहावं लोकांनी मला आहे. मी ते प्रत्यक्षामध्ये उतरवण्याचा माझ्या आयुष्यात मी प्रयत्न पण केलेला आहे. धन्यवाद. मी श्रीनिवास राठोडेचा सन्मान. श्रीनिवासचा परिचय देताना राठोड सरचा मुलगा या नावाने त्याचा परिचय द्यावा लागत होता. पण श्रीनिवासला प्रचंड अशी आपल्या क्षेत्रात मेहनत केली. आज जर रस्त्यात जात असतील तर जे तरुण मुलं असतात ते राठोड सरला माझं नाव अनिता उत्तमराव होतकर आणि माझं सासरचं नाव अनिता सुभाष बेंडे. मी घर करते समाज. मनीषा विठ्ठल वगैरे यांनी आपण मंचाकडे यावं. मी वैशाली सुधाकर रघुनारे. हा आणि माझं सासरचं नाव वैशाली गणितास रावडे गावमध्ये. आणि मी गेले 23 वर्षापासून किनवट माहूर तालुक्यात फार्मसी ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. सुधारे सरांचे मित्र यांना विनंती करतो, नरवाडे सर यांना विनंती करतो की त्यांनी वैशालीचा सन्मान करावा. ती औषध निर्माण अधिकारी आहे फार्मसिस्ट. यानंतर मनीषा गिरे. शासनचं नाव मनीषा कानपट्टे आहे. मी महसूल विभागात 10 वर्षापासून कार्यरत आहे. सध्या मी नांदेड जिल्हा कलेक्टर ऑफिसमध्ये आहे. लक्ष्मण श्रावण तिवारे, उमेश तोष्णीवार, गोपाल तोष्णीवार, लक्ष्मण उमेशचा सन्मान करतो. दिक्षेवार सर, नरवाडे सर, चौरे सर यांना विनंती करतो की उमेशचा सन्मान करावा. यानंतर गोपाल तोष्णीवार. दिक्षेवार सर यांना विनंती करतो की गोपाल तोष्णीवारचा आपण सन्मान करावा. यानंतर लक्ष्मण श्रावण तिवारे. यानंतर मी आमंत्रित करतो मी लक्ष्मण सराव शिवाळ राहणार डोकरगाव महानगरपालिका नांदेड येथे उद्यान विभागामध्ये कार्यरत आहे. यांचा सन्मान मी एम व्ही कदम सर, बच्चेवार सर, डोरगे सर, सुनील सरांना विनंती करतो की लक्ष्मण तिवारीचा आपण सन्मान करावा. यानंतर मी आमंत्रित करतो श्रीनिवास साहेबराव शेटे, दत्तात्रय यादवराव देगलूरकर, दयानंद जाधव, अब्दुल ओमर शाहू. शेट्टी सर्वांना कच्ची बाजार मी शेती करते यांचा सन्मान करण्यासाठी आता जे मंच मी यांना विनंती करतो डोरगे सर, सुनील सर यांनी की श्रीनिवास शेट्टीचा सन्मान करावा. यानंतर दत्तात्रय यादवराव देगलूरकर. मी दत्तात्रय यादवराव देगलूरकर सध्या एजन्सी बँकेमध्ये ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट झालेला होती. मी दयानंद लक्ष्मणराव जाधव, राहणार कवठा, शेती करतो. अब्दुल चाऊस. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अरे भेटले नव्हते ना तुम्ही कुणी. मी एक वर्कपत्र चालवतो स्वतः आणि बिझनेस सुद्धा करतो आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आवर्जून जातो. मी शुल्क काम करतो.
आणि मला अब्दुल उमर चौक या नावाने ओळखतात. आणि ज्यांनी हे कार्यक्रम ठेवलं त्यांचं मी आयुष्यभर राहणार. कारण कसं आम्ही लिंगोले संदीप मुक्कावार मुबीन विजय महाजन या लोकांनी या माध्यमातून हे कार्यक्रम ठेवलं. त्यांचा मी आभारी आहोत आणि आयुष्यात असे कार्यक्रम घेत राहावे हे सर्वांना माझ्याकडून विनंती. आज आहे खूप सुंदर पाऊस, आज आहे खूप सुंदर पाऊस, कारण ट्रॉफी घेण्यासाठी आलेले आहेत अब्दुल चौक. कारण खरं तर सगळ्यांची डिमांड होती 2 ट्रॉफ्या द्यावा. समजदारचा इशारा काफी आहे, सर्व काही सांगू नये. अब्दुल खूप सुंदर खिचडी बनवत होता, या खिचडीचे फॅन झालेत, पण त्यांना आज एक ट्रॉफी कसं कुणीकडे नाही तर त्यांनी त्यांचं न्यावं. आम्ही काही जास्त म्हणत नाही, ही ट्रॉफी फिरत ती ट्रॉफी करावी. यानंतर मी आवाज I am Ibrahim, Ibrahim. I am child working worker. हॅलो, गराम नाना गजबारे, मी ढोलकवाचा आहे आणि 25 शाळेला मी 12वीपर्यंत शिकलेला आहे आणि मी आता माझं PhD झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज कंधारा. हां, आणि मी आता पंचायत समितीला NGO म्हणून हजगावचं काम करतो. मित्रांनो, हा आपला विद्यार्थ्यांचा जो सन्मान सोहळा होता, हा इथे कार्यक्रम आपला संपतो. कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात जाऊ आपण वेळेचं बंधन आणि च्या वतीनं या दोघांचाही विशेष सत्कार करावा आणि यांच्यासोबत उज्ज्वला आणि सुरेखा या दोघींनी पण यावं ही मी या चौघांनाही विनंती करतो. या खाली बसा सर, मागून दिसणार. सर्व विद्यार्थी आपण जे आहेत 95-96 बॅचच्या अंबर हेठा तरती वसदी एथे हर रुत हसदी हो. किन्ना सोना देश है मेरा, देश है मेरा, देश है मेरा. किन्ना सोना देश है मेरा, देश है मेरा, देश है मेरा, देश है मेरा. धरती सुनहरी अंबर नीला हो, धरती सुनहरी अंबर नीला, हर मौसम रंगीला. ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा. बोले पपीहा कोयल गाए, बोले पपीहा कोयल गाए, सावन घिर के आए. ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा.